मिळाल्या पहिल्यांदा लाईक करा. आवाज क्लिअर येतो का सांगा मला. आवाज क्लिअर येतो का सांगा मला. चॅट बॉक्स मध्ये टाका की आवाज क्लिअर येतोय, चित्र व्यवस्थित स्पष्ट दिसतंय. आपल्या आज 47वा नवोदयचा पेपर आहे. आपण यातील निवडक मुलांचा जे नियमित प्रेझेंट असतात, ज्याचे मार्क चांगले आहेत, 80 पेक्षा जास्त मार्क आहेत, अशा निवडक मुलांचा व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करून त्यांना त्यावरती आपण गुगल फॉर्मच्या स्वरूपामध्ये प्रश्नपत्रिका देतो आहोत. त्यांचा रोजच्या रोज फीडबॅक घेतला जातो. त्यांना मात्र सक्ती आहे. आता या प्रश्नपत्रिका टाकतो याची सक्ती नाही आहे कोणाला, किंवा काही ॲबसेंट मुलं राहतात, नियमित प्रेझेंट राहत नाही आहेत, सर्वांना हा फ्री चॅनेल आहे. व्हॉट्सअपचा त्यालाही काय पे चॅनेल नाही आहे, तोही फ्री चॅनेल आहे. पण ज्यांना गरज आहे अशा मुलांची त्यामध्ये निवड केली जाते. मग तुम्ही नियमित प्रेझेंट राहा. प्रेझेंट राहणाऱ्या मुलांना त्यामध्ये ग्रुपमध्ये ॲड करून घेतलं जाईल. त्या ग्रुपमध्ये त्यांना प्रश्नपत्रिका टाकली जाईल. प्रश्नपत्रिका त्यांनी सोडवायची, त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा. मग त्यातील काही शंका असतील, आता मी अजून त्यांना फक्त नुसतं सांगितलं की टाका प्रश्न, फक्त उत्तरपत्रिका टाका. आता त्याबरोबर त्यांनी कोणते प्रश्न चुकले हे प्रश्न नंबरही टाकायचे, म्हणजे मला त्या प्रश्नांचं या ठिकाणी सोल्युशन घेता येईल. मी ते प्रश्नही तुम्हाला समजून देता येईल. म्हणजे एका वेळेस तुमचे 2 पेपरचं सोल्युशन तुमचं होऊन जाईल. होईल, काय अडचण नाही. ओके, आपण ते सुरुवात केलेली आहे आत्ता. आपण 1 महिना आपल्याला त्यामध्ये जवळजवळ 30 पेपर आपल्याला रोज या पद्धतीनं होत आहेत. त्या पद्धतीनं त्याचंही नियोजन आहे. व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन असणाऱ्यांनी चुकलेले प्रश्न नंबर टाकायचे. मी ते प्रश्न नंबरचं आपल्याला या ठिकाणी सोल्युशन घेता येईल. जे प्रश्न चुकलेले आहेत ते महत्त्वाचं समजून देणं गरजेचं आहे. प्रश्नपत्रिका किती सोडवल्या याला महत्त्व नाही. सोडवलेल्या प्रश्नपत्रिकेतले चुकणारा प्रत्येक प्रश्न तो समजून घेणं, ती चूक का घडली हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. ती जर त्याच्यावरती जर काम झालं नाही तर उपयोग नाही आहे. प्रत्येक चुकणारा प्रश्न याच्या आपण कॉन्सन्ट्रेशन करूया. प्रत्येक चुकणारा प्रश्न समजून घ्या आणि व्यवस्थित त्याला रिप्लाय करत चला. चला स्क्रीन चालू कर. चला बुद्धिमत्तेचा आपण प्रश्न पाहूया. चला 1 ते 4 मध्ये प्रश्नाकृत्या दिलेल्या आहेत. 4थ्या आकृतीसाठी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. याच्यामध्ये काय करायचंय पहा. याच्यामध्ये जे चुकलेले पहा, 1 आणि 2 मध्ये काय संबंध आहे, तसा संबंध 3 आणि 4 मध्ये आहे. मग त्या ठिकाणी काय झालेलं आहे, पहिल्याचं दुसऱ्यामध्ये काय होत आहे की याचं पाण्याचं प्रतिबिंब हे आहे. या बोर्डचं पाण्याचं प्रतिबिंब, उलटा बोर्ड आहे तो सरळ आहे. या ठिकाणी याचं पाण्याचं प्रतिबिंब हे आहे, टिपका आहे. म्हणजे याचं संपूर्ण पाण्याचं प्रतिबिंब या ठिकाणी होतं. आता याचं पाण्याचं प्रतिबिंब होतंय का रे, याचं काय होतंय, आरशातलं प्रतिबिंब. याचं हे आरशातलं प्रतिबिंब, याचं पुन्हा पाण्यातलं प्रतिबिंब. 180 अंशात वळवली म्हणू शकतो का आपण, 180 अंशात फिरवली म्हणू शकतो. म्हणजे एका ठिकाणी आरशात पाण्यातलं, एका ठिकाणी आरशातलं असं नाही. असे तर संपूर्ण आरशातलं पाहिजे, संपूर्ण पाण्यातलं. हे 180 अंशात फिरवली आकृती तर या पद्धतीनं होईल का, 180 अंशात पण होत नाही. म्हणजे हे पण विचार करून बघावं लागतंय की पहिल्या आकृतीचं पाण्यातलं आहे, दुसऱ्या आकृतीचं आरशातलं आहे आणि तिसऱ्या आकृतीचं पाण्यातलं म्हणा किंवा आरशातलं म्हणा, दोन्ही पण जोडते. मग तिथं पर्याय कट त्या पद्धतीनं करायची आपल्याला, तर ते शक्य होणार आहे. तर या ठिकाणी पहिल्याचं आपल्याला पाण्यातलं पाहिजे, जे बाग त्या ठिकाणी काय होणार आहे, उलटा होणार आहे. पहिला पर्याय कट होतोय. आता दुसऱ्याचं आरशातलं प्रतिबिंब होणार आहे, त्याच्यावर तिसरा पर्याय कट होईल. राहिला दुसरा आणि चौथा. आता इथं टिंब मोकळा आहे, मोकळाच असणार, त्यामुळे चौथा पर्याय कट होईल. उत्तरीय पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. वाचते अथर्व वाचते, बरोबर आहे, गुड. असे उत्तर टाकत चला. चला पुढे घ्या. दुसरा प्रश्न पहा. याचे आरशातलं प्रतिबिंब आहे, बरोबर आहे, आहे. याचा आरशातलं प्रतिबिंब
हा चौकोन आहे डाव्या बाजूला उजव्या बाजूला आहे तो डाव्या बाजूला आहे. आरशातला नाही वरचा आहे पण हे खालचा आहे तसंच आहे. खालचा भाग आहे तसा फक्त वरचे चेक झाले म्हणजे खालचा आहे तसा ठेवा. त्याच्यानुसार दुसरा पर्याय कट होईल पहिला पर्याय कट होईल तिसरा आणि चौथा आणि वरचं चेंज करायचं. त्रिकोण पलीकडे जाईल आणि हा चौकोन अलीकडे आणि तो पर्याय क्रमांक 4 मध्ये. आता तुम्हाला इथे खाली वर आहे इथे एका लेवल मध्ये पर्याय कट जास्तीत जास्त सुयोग्य आपल्याला या पद्धतीनं चालणं गरजेचं आहे. ओके सगळ्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत चला. आपल्या मित्रांना हे पाठवा चॅनलची लिंक वगैरे ज्याद्वारे सगळे मित्र जॉईन होऊ शकतील त्यांना याचा आनंद घेता येईल. तर आपण तर दुसऱ्यामध्ये पहा वरचा आहे ते खाली घेतले खालचा आहे ते वर घेतले पण इथे काय झाले पहा हा त्रिकोण आहे तो इथे गेला हा चौकोन इथे गेला म्हणजे हे देखील इथं चेंज झालेलं असणार म्हणजे या ठिकाणी हे अधिकचं चिन्ह या ठिकाणी जाईल हा त्रिकोण या ठिकाणी त्याच्यावर पर्याय कट कोणता होतोय पहिला दुसरा चौथा कट होते पर्याय क्रमांक 3 येते. या ठिकाणी चेंजेस तसे झालेत का झाले त्यामुळे पर्याय क्रमांक 3 येणार आहे. तिसऱ्याचं पर्याय क्रमांक 3 तिसऱ्याचं 4 नाही वाजते तिसऱ्याचं 4 कसं येऊ शकेल तिसऱ्याचं 3 येत आहे. उत्तरपत्रिका बघली त्याच्यामध्ये काय चुकीचं असलं तर मी तिथं दुरुस्ती करता येईल. ओके तिसऱ्याचं 3 आहे. चौथ्याचं पहा चौथ्याचं या ठिकाणी ही रेष आहे कशी आहे फक्त वरती मधलं जे चिन्ह आहे त्याचं काय झालंय काढ्याचं प्रतिबिंब आहे. मग या ठिकाणी हा बाण आहे कसा राहणार आहे बाणाची दिशा बदलते का नाही बाणाची दिशा बदलणार नाही त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार. याचं पाण्याचं प्रतिबिंब घेतलं आहे मध्ये रेष आहे बाणाची दिशा बदलली तर पर्याय क्रमांक 1. चौथ्याचं 1 आहे का पहा. चला पाचवा आपण त्यांचं मान्य करत नाही त्यांनी दिलेली उत्तर आपण ते पाहतो आहोत पण आपली उत्तर आणि त्यांची उत्तर जुळतात का काही प्रश्नामध्ये त्यांचं आपलं डिबेट होत आहे. चला पुढे ABCD काय म्हणलेलं आहे 3 आकृत्या कोणत्याच्या बाबतीत समान आहेत. एक आकृती निराळी आकृती शोधायची. मधला आकार गोलाकार आहे आहे गोलाकार आहे कर्वचा आहे. आता या ठिकाणचा आकार पहा या ठिकाणचा आकार या ठिकाणी चिकटलेला आहे एका रेषेला नाही इथे नाही इथे चिकटला इथे नाही त्यामुळे पर्याय क्रमांक 3 निघेल या ठिकाणी चिकटलेला आहे. चला पुढे 6वा प्रश्न घ्या. 6वा प्रश्न 5व 3 बरोबर आहे. चला 6वा प्रश्न काय झालेलं आहे इथं त्याच्यामध्ये एक रंगीत एक कोरी आहे दोन्ही पण सारखी आकृती आहे. आता या ठिकाणी पहा रंगीत आहे कोरी पण इथे त्रिकोण इथे गोल आहे. आपल्या इथं काय पाहिलं चौकोन त्रिकोण वर्तुळ इथं काय त्रिकोण पाहिजे का वर्तुळ पाहिजे. इथे पर्याय क्रमांक 4 6व 4 बरोबर आहे वाचते. बाकीच्याने उत्तर टाकत चला बरोबर उत्तर टाकत चला पट. 7वा प्रश्न पहा एक आहे 1 2 3 4 आहेत 1 2 3 आहेत 5 आहे 1 4 3 5 2 आता इथे पर्याय 2 येईल तर इथे एक रेषा आहे इथे 3 आहे इथे 5 आहे 1 3 5 या विषम संख्या आहे इथे 4 आहे असा संबंध जोडता येईल. बाकीचा काय त्याच्यामध्ये संबंध काढता येणार नाही. आकृती फिरवली तर या सगळ्या या ठिकाणीच येणार आहे असं कधी होणार नाही किंवा या आकृती फिरवली मग हे होणार नाही. तर या कंसाच्या संख्येवरच काढावं लागणार आहे. 1 3 5 या विषम संख्या आहे. आता मूळ संख्या म्हणलं तर 2 3 5 आलं असतं. आता इथं 4 पण मूळ संख्या नाहीये 1 पण मूळ संख्या नाहीये मी मूळ संख्याचं घेऊन चालणार नाही तर विषम संख्यामुळे पर्याय क्रमांक 2 आहे का बरोबर. चला पुढे 8वा प्रश्न घ्या. 8वा प्रश्न याच्यामध्ये ही जर आकृती सरळ केली तर हे गुणिलेचं चिन्ह होईल. याच्यामध्ये अधिकचं चिन्ह आहे हे अधिकचं चिन्ह आहे ही आकृती सरळ केली अधिकचं चिन्ह पर्याय क्रमांक 1 निघेल तिथं गुणिलेचं चिन्ह. चला पुढे 9 ते 12 मध्ये पहा दुसरा भाग ABCD याच्यामध्ये उजवा भाग या ठिकाणी कापलेला भाग आहे वरचा कापलेला भाग या ठिकाणी बसवायचा. या ठिकाणी आकृती चौरस पूर्ण होणार या ठिकाणचा तिरका भाग त्या तिरका भागावरनं 2 नंबरचा पर्याय कट होतो. तर या ठिकाणचा आकार हा पहा हा कर्ववरनं कोणता नाही कट या ठिकाणचा भाग य सारखा कट झालेला य सारखा त्याच्यावरनं तिसरा पर्याय कट होतो दुसरा तिसरा कट झाला राहिला पहिला आणि चौथा याच्यामध्ये फरक लगेच जाणवतोय.
या ठिकाणी आकार इथे चारचा आकार ज्या पद्धतीने हवा त्या पद्धतीने नाहीये, त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 1 9वा पर्याय क्रमांक 1 आहे. गुड. चला टाकत चला, मागे राहू नका, माझ्या बरोबरीनं चला, लाईव्ह मध्ये या. चुकलं तर चुकलं, घाबरू नका, चुकलं तर चुकलं, फक्त मला उत्तर टाकत चला, उत्तर देत चला. चला 10वा प्रश्न पहा. या ठिकाणी कापलेला आकार पहा, एका रेषेत नाहीये, कापलेला आकार पहा. या ठिकाणी हा कंस पहा, या ठिकाणी कापलेला आकार. आता या ठिकाणी हा आकार जुळणार नाही, ज्या पद्धतीने पाहिजे कापलेला त्या पद्धतीच्या आकारामध्ये नाही आहे. पहा 2 3 4 मध्ये हा कर्व आकार इथे जुळत नाही, आणि दुसरा एक कट होईल. तिसरा चौथ्यामध्ये पहा, तिसरा चौथा हा भाग बरोबर बसतोय. आता या ठिकाणचा हा भाग पहा, हा भाग किती खोल आहे, किंवा या ठिकाणचा हा तिरका आकार आतमध्येच कट झालाय, त्यामुळे हा तिसरा कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 4. चला 11वा पहा. 11वा प्रश्न. या ठिकाणी हा कापलेला आकार पहा, कर्व आकार या ठिकाणी इथे आहे, इथे नाहीये, हा पर्याय कट होईल. 2 नंबर पर्याय कट होईल. नंतर सगळीकडे इथे पहिला तिसरा चौथा कर्व आकार आहे. आता आतल्या हा गोल पहा, हा कापलेला आकार, त्याच्यावरून पर्याय क्रमांक 4 कट होईल. या ठिकाणी निमुळता आकार आहे. हे राहिला पहिला आणि तिसरा. पहिल्या तिसरा फरक पहा, या ठिकाणी पहा बाण इथे सगळं इथे कट झालेलं आहे, म्हणजे आपल्याला इथे या पद्धतीचा असायला हवा. तर पर्याय क्रमांक 1 यायला हवं, बरोबर. चला 11 1 आहे. 12वा प्रश्न पहा. 12वा प्रश्न घ्यावरती थोडासा. या ठिकाणी आकार पहा, या ठिकाणी कर्वचा आकार आहे, इकडे कर्व पाहिजे, या ठिकाणी कर्व नाहीये, हा पर्याय कट होईल. दुसरा ज्या पद्धतीने कर्व पाहिजे त्या पद्धतीने नाही, म्हणजे हा पण कट होईल. पहिला तिसरा चौथा. आता तिसरा जर या ठिकाणी चौथा जर या ठिकाणी जोडला तर यातून लांब आकृती वाढेल, आणि मग या ठिकाणी जोडणार, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 येणार आहे. चला पुढे 13 ते 16 मध्ये पहा. उत्तराच्या आकृत्यामध्ये वगळलेला भाग आहे, या ठिकाणी कोणता भाग येतो. पहिल्याच इथे 1 2 3 4 नंबर द्यायचे असतात. 1 2 3 4 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, ओमप्रकाश. ओके गुड. चला उत्तर टाकत चला सगळ्यांनी, आणि मला मार्क टाका महत्वाचे. घनवट घेतले का रे सौरभ घनवट? 91.25 घे. सौरभ घनवट घेतले. पहा या ठिकाणी पहिल्याचा दुसऱ्यामध्ये आरशातलं प्रतिबिंब आहे, म्हणजे तिसऱ्याचा चौथ्यामध्ये पाण्याचं. इथे 4 भाग दिलेले असतात, 1 2 3 4 याचा संबंध असतो. 1 तर 2 मध्ये आरशातले, 3 तर 4 मध्ये आरशातला असतात. म्हणजे या ठिकाणी या पद्धतीने रेष जाणार आहे, या पद्धतीची रेष 4 मध्ये नाही. आता या ठिकाणी पहा, इथं उभी रेष पाहिजे, इथे उभी रेष पाहिजे, ती 2 मध्ये नाही, म्हणून हा पर्याय कट. राहिला पहिला आणि तिसरा. आता याच्यामध्ये फरक शोधा. पहिल्यामध्ये काय इथे कर्व रेषा, आपल्याला इथे कर्व आहे का नाही, इथे उभी रेषेने पुन्हा तिरकी, त्यामुळे पर्याय क्रमांक 3. चला पुढे 14वा प्रश्न पहा. पहिल्याच्या दुसऱ्यामध्ये आरशातला आहे, मग तसं तिसऱ्याच्या चौथ्यामध्ये आरशातले येणार आहे. या ठिकाणी तिरकी रेष, इथे तिरकी रेष पाहिजे, त्याच्यावरून तिसरा पर्याय कट होईल. या ठिकाणी गोल पाहिजे, गोलवरून दुसरा पर्याय कट होईल. राहिला पहिला आणि तिसरा. मग पहिला आणि तिसऱ्यामध्ये फरक पहा, इथे कर्व आहे, तो चालणार आहे, इथे चौरस पाहिजे, त्यामुळे पहिला कट होईल. उत्तर येणार पर्याय क्रमांक 4. 3 मधला. हा चला पहिल्याच्या दुसऱ्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये एक गोल वाढला, याच्यामध्ये काहीतरी वाढेल, गोल वाढेल. पाहिली या आकृती त्याला गोल वाढेल. पहा कोणत्या पर्यायामध्ये आहे, आतल्या आकृती जशी तशी पाहिजे आपल्याला. अधिक चिन्ह गुणिलेचं चिन्ह थोडंसं बाजूला सरलेलं, इथे आहे गोल आहे, इथं अधिकचं चिन्ह गुणिलेचं चिन्ह, गुणिलेचं चिन्ह सरलेलं आहे. आपल्याला अधिकचं चिन्ह डावीकडे सरकलेलं पाहिजे, किंवा गुणिलेचं चिन्ह उजवीकडे सरकलेलं पाहिजे. इथे चिन्ह अधिकचं उजवीकडे सरकलेलं, म्हणजे हाही पर्याय चालणार नाहीये. तिसरा मध्ये अधिक चिन्ह चालणार नाहीये. चौथ्यामध्ये पाया ठिकाणी चौकोन दिला, इथं काय वाढलं, ते गोलला गोल वाढला, म्हणजे इथे गोल वाढणार, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 येणार. चला पुढे 16वा प्रश्न पहा. पहिल्याचं दुसऱ्याची काय आहे, आरशातले, तिसऱ्याचं चौथ्याची आरशातलं करा. या ठिकाणी यू पहा, या पद्धतीने यू पाहिजे, त्यामुळे पहिला पर्याय चुकीचा होईल. नंतर आकार जो पाहिजे तो या पद्धतीनं या कोपऱ्यापर्यंत जाणार आहे, कोपऱ्यामध्ये पाहिजे.
कोपऱ्यामध्ये एकत्र येणार आहे, इथे एकत्र येत नाही म्हणून हा तिसरा पर्याय कट. राहिला दुसरा आणि चौथा. दुसऱ्या चौथ्यामध्ये या रेषा आलेल्या चौथ्याच्या इतक्या जवळून आले नाही, आपल्याला त्या पर्याय क्रमांक 2 पद्धतीनं पाहिजे. त्या पर्याय क्रमांक 2. तर 17 ते 20 मध्ये 17 माझ्या बरोबरीने चला. नाळे 7 नंबर टाकले आपण. चला काय मिळालेलं आहे 17 ते 20 मध्ये आकृती प्रश्न हुबेहूब जुळणारी पाहिजे. एक दोन खालचे कर्व आता तर पहिला दुसरा पर्याय कट, तिसरा पर्याय कट. राहिला पहिला आणि चौथा इथे जुळवलेले आहे. जुळलेले पाहिजे का सेपरेट त्यामुळे पर्याय क्रमांक 1 येणार आहे. चला पुढे. निलेश कर्णे त्याचे मार्क दिले. निलेश कर्णे 80 पैकी 74 आहे. म्हणजे 6 प्रश्न चुकले. म्हणजे 6 7.5 गेले. 92.5. निलेश कर्णे त्यांचे मला घनवट आणि करणे व्हॉट्सअपचे नंबर द्यायचे. नाव आणि व्हॉट्सअपचा नंबर टाकायचा आहे. घनवट आणि करणे तुम्हाला ग्रुपला जोडून घेतलं जाईल. मला व्हॉट्सअपला नंबर टाकायचे. पहा या ठिकाणी काय म्हणजे हुबेहूब आकृती काय काय आहे प्रश्न. हुबेहूब आकृती. ओके हुबेहूब आकृती. चला या ठिकाणी हा कोण पहा. हा कोण सर्वत्र आहे. या ठिकाणी पहा उभी रेष आडवी रेष. उभी आडवी उभी आडवी उभी आडवी इथं नाही. हा पर्याय कट. नंतर जिथं आडवी दोन्ही रेषेला त्या ठिकाणी बनत आहे. आता हे खाली चिकटत नाही त्यामुळे पहिला कट होईल. राहिला दुसरा आणि तिसरा. याच्यामध्ये फरक पहा या ठिकाणचा. तो पर्याय क्रमांक 3 नुसार पाहिजे. उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. त्याला 19वा प्रश्न घ्या. वरचा चमचा पहा. वरचा चमच्यावरून दुसरा तिसरा कट होईल. राहिला पहिला चौथा. फरक काय आहे खालच्या चमच्यामध्ये. खालचा चमचा कुठं पाहिजे खाली पाहिजे. तो इथं वर आहे हा कट होईल. उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पहा या ठिकाणी 2 नाम आहेत एकमेकाच्या विरुद्ध आहे चिकटलेले. इथं नाम नाही कट होईल. इथे नाम चिकटले नाहीत कट होईल. राहिला आता दुसरा चौथा. रेष कुठं आहे खाली खाली पाहिजे त्यामुळे चौथा कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. अथर्व वाचते 92.25 नाही तरी पडत. अथर्व आपला एका प्रश्नाला 92 पडतील किंवा 91.25 पडतील. अथर्व वाचते व्हॉट्सअपचा नंबर टाका. वाचते पण तिघा जणांना आज आपण निवडले. करणे घनवट एक आणि वाचते गेले 2-3 दिवस तुम्ही प्रेझेंट आहात. मार्क आहे तुमचे चांगले. चला अथर्व वाचते गेले 92.50. वला का ना वा सला त जोडा. चला पुढे काय म्हणलेलं आहे. पुढे दिलेल्या आकृत्यामध्ये अशा आकृती शोधून काढा जी आकृती मालिका पूर्ण करील. आकृती मालिका पूर्ण करेल अशी. आता या ठिकाणी एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं. सगळ्या गोष्टी पाहायच्या नाही. एका गोष्टीवर लक्ष द्यायचं. मी गोल पहा पहिल्यांदा वरती आहे. दुसऱ्या आकृती तो उजव्या बाजूला गेला. तिसऱ्या खाली गेली. चौथ्या आकृती कुठे असणार डाव्या बाजूला. त्याच्यावर पर्याय कट करा. पहिला पर्याय कट. त्यानंतर बरोबरच्या चिन्हावर लक्ष द्या. पहिल्यांदा डावीकडे आहे. वर गेला उजवीकडे म्हणजे खाली पाहिजे. त्याच्यावरून चौथा पर्याय कट. राहिला पहिला आणि दुसरा. फरक शोधा. आता जेव्हा 2 पर्याय राहतात तेव्हा त्याच्यात फरक शोधायचा. आतल्या चिन्हांवर. आता आतले चिन्ह इथं काय भागिले इथे वजा इथे भागिले म्हणजे आता काय वजा. तर पर्याय क्रमांक 2 येणार. चला पुढे. पाय अर्धगोल खाली आहे. आता तो फिरतोय. हा अर्धगोल फिरतोय घड्याळाच्या दिशेने फिरतोय त्यामुळे असं झाला या ठिकाणी उभा झाला. आडवा झाला आता उभा होईल. त्यामुळे पर्याय क्रमांक या पद्धतीने येणार. जे 1 3 4 चालेल. दुसरा पर्याय कट होईल. आता मागे रेषा पहा. 3 रेषा कुठे आहेत व्यासाच्या बाजूला. इथं परिघाच्या बाजूला. व्यासाच्या बाजूला म्हणजे आता कुठं असतील परिघाच्या बाजूला 3 रेषा. इथे व्यासाच्या बाजूला म्हणजे हा पर्याय कट होईल. आता राहिलं या दोघांमध्ये काय फरक आहे. इथे 3 आहे तिथे 4 आहे. आपल्याला किती पाहिजे 3. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 येणार. चला पुढे. 23वा प्रश्न. 2 गोल मधली आकृती सेम आहे. म्हणजे मधली आकृती सेमच येणार आहे. मधली रेष वरती पाहिजे उंच पाहिजे.
आता इथं आकार वेगळा आहे, मधल्या रेषा आखूड आहे, म्हणजे हे दोन पर्याय कट होतील. राहिला पहिला आणि चौथा. पहिल्या आणि चौथ्यामध्ये बघूया, गोल, त्रिकोण, चौकोन, म्हणजे काय झाले आकृती वेगवेगळ्या आल्या. म्हणजे पुन्हा गोल येईल का? नाही. म्हणजे हा कट होईल त्यामुळे पर्याय क्रमांक 4 षटकोन आहे तिथे. उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. चला 24वा प्रश्न. मागे पडताय तुम्ही, माझ्या अगोदर उत्तर टाकून मोकळं व्हा. करणे वाचते. चला 24वा प्रश्न पहा. उभी रेषा आहे, उभ्या रेषा आहेत सगळीकडे, उभ्या रेषा सगळीकडेच आहे. तर इथे एक रेष नव्हती, इथे एक रेष आली डाव्या बाजूला, आता उजव्या बाजूला आली, म्हणजे इकडे अजून एक रेषा येणार आहे, म्हणजे 3 रेषा पाहिजे. आता इथे 4 रेषा आहेत, हा पर्याय कट होईल. आता इथे आतमध्ये एक आडवी रेषा आली, हा पर्याय कट होईल. इथे 2च रेषा आहेत, इथली रेष गायब झाली, म्हणून हा पर्याय कट होईल. उत्तर येईल पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 1. चला पुढे 25 ते 28 मध्ये पहा काय म्हणलेलं आहे, आरशातलं प्रतिबिंब. आता हे जो गोल आहे, अर्धा गोल बाहेरून काढलेला आहे, तो उजवीकडे, तो आता डावीकडे त्याच्यावर कोणता पर्याय कट होईल? चौथा पर्याय. आता या खालच्या उभ्या रेषा खालीच उभ्या राहणार आहे, त्या काय अशा आडव्या होणार नाही, तो वरती जाणार नाही. पहिला पर्याय कट का तर आडव्या रेषा झाल्या, आणि तिसरा पर्याय कट का तर वरच्या झाल्या, त्या खालच्या त्या खालच्याच राहतील, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 येणार आहे. त्याला 26वा प्रश्न. बाण पहा उजव्या बाजूला आहे, किंवा आरशामध्ये पाहिजे तो डाव्या बाजूला येणार आहे. केवळ बाणावरून दुसरा, तिसरा, चौथा कट होतो. उत्तर पर्याय क्रमांक 1 येत आहे. 27वा प्रश्न पहा. या ठिकाणी पहा, या ठिकाणी उजवीकडे जाणार आहे, म्हणजे इकडून एक अंदाज डावीकडे येणार आहे. डावीकडे खालची रेष केवळ पाहिजे, उजवीकडून सुरुवात झाली, उजवीकडे जाते. आता आरशामध्ये ती डावीकडून सुरुवात होऊन उजवीकडे, उजवीकडून सुरुवात होऊन ती डावीकडे जाणार. त्याच्यावर पहिला, दुसरा, तिसरा पर्याय कट होईल. उत्तर चौथा पर्याय कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. चला पुढे 28वा प्रश्न पहा. पाहिजे वाकडी रेष आहे, कुणीकडे आहे? डावीकडे आहे. ती आता कुणीकडे होईल? उजवीकडे. वरती आहे, मोठी वरतीच राहणार आहे. कारण पहिला पर्याय कट होईल, दुसरा कट होईल, तिसरा कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. चला पुढे बरोबर गणवट टाकताय, उत्तर वाचते टाकताय, करणे टाकताय. गुड. चला आता या ठिकाणी तुकडे दुमडलेले आहेत, तर पंच केलेले. फुलं पाडले तर त्याचे आकार काय टाकले त्याच्यावर पाहिजे. तर या ठिकाणी वरून घडी घातली, म्हणजे ही घडी या मध्यापर्यंत येणार आहे. इकडून घडी घातली, ही मध्यापर्यंत अशी येणार. नंतर काय केलेलं, हा तो चौकोन आकार झाला, याची घडी इकडून घातली. आता घडी घातल्यानंतर या ठिकाणी हे आकार कापले. आता पहा, हे आकार जे कापलेले आहेत, हे आकार जेव्हा उघडले जाते, तर ही रेष इथं जोडलेली, म्हणजे हे 3च या ठिकाणी येते. या 3चं या ठिकाणी 1, 2 आणि खाली 1, 3 असे येतील. हे 2 गोल आहे, ते याच्यामध्ये येणार नाही. काय येणार नाही? वरून खाली घेतले, पुन्हा इकडून खाली गडी घातली, तर हे तिरके झाले. ही जेव्हा गडी घातली तेव्हा ही गडी ताशी इकडे गडी गेली, त्यामुळे हे 2वरती एक कागद इकडे आलेलाच नाही. त्यामुळे नीट व्यवस्थित समजून घ्या की या ठिकाणी पहा, इकडे होतं, म्हणजे हे 3 गोल तेवढे इकडे येते. या 3 गोलाचे इथे हे 3 आणि इथे 3, 6 गोल, आणि इथे 2 गोल तसेच राहणार. इकडे गोल येणार नाही, त्यामुळे इथे गोल हे दाखवलेले हे पर्याय तसे चुकीचे येत आहेत. आता जास्त योग्य असं जाणं गरजेचं आहे. तर याचा आरशाचं प्रतिबिंब यायला इकडे, या 5 नाही 5 इकडे येऊ शकत नाहीत ना, तर इथे तिथे थोडं मुडपलेली घडी आहे. आणि ही घडी मुडपल्यानंतर काय झालं, ही घडी इथपर्यंतच आली. ही घडी जर संपूर्ण कागद असतं तर हे 5 ला 5 इकडे आले असते, संपूर्ण 5 ला 5 येणार नाही. हे 3 फक्त इकडे यायला हवे. आता जर इकडे घडी उघडायची म्हणलं, आता इकडून ही घडी घातली, आता ही घडी इकडे म्हटल्यामुळे काय झालं, इथपर्यंत आलेली, आणि हे कापलेले आकार कसे येतील इकडे, इथे खाली पण येणार नाही आकार, म्हणजे खाली येत आहे तो हा पर्याय कट होईल. आता हे 3च इथे येणार आहे. आता इथे सगळीकडे जास्त आकार दाखवले, हे 5च्या 5 आकार इथे दाखवले, इथे 4 आकार दाखवले, इथे 5 आकार दाखवले, आणि इकडे 4च दाखवले. कसे येतील इथे? आता इथे 5 ला 1 तर पर्याय कट झाला,
हे 5 इकडे आहे, 3 4 1 2 3 4 5 6 दाखवले, 6 चे इकडे 6. आता इथं कापलेले 5 दाखवले, तर इथं 6 दाखवले, चालेल का? नाही. आता हे जास्त योग्य. पर्याय क्रमांक पहा किती होईल. पर्याय क्रमांक 4. काय दाखवत दिलेले उत्तर त्याचं 1 दिलेले. आता 1 मध्ये हा टिपका कशा पद्धतीने दाखवला जाईल मला तेच आश्चर्य वाटतंय की थोडीशी प्रश्नामध्ये गल्लत आहे, गफलत आहे. संपूर्ण दाखवलं तर 5 चे 5 यायला पाहिजे, इथं 5 चे 5 दाखवले म्हणून आपण आकडा घेतला. आता याच्यामध्ये हे सर्व या ठिकाणी दाखवले, इथे हा आकार घेतला नाही. हा या ठिकाणी हे 5 दाखवले, या 5 आरशाचं प्रतिबिंब इथे घेतलं तर पहा काय होतंय, फक्त एकच घेतला नाही, याचं येतंय. याचा आरशाचं प्रतिबिंब कशा पद्धतीने, थोडा संदिग्ध प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 1 घेतलेला आहे त्यांनी. चला पुढे, तिथं काहीच कोणी करू शकत नाही. चला पुढचा प्रश्न पहा. वरून खाली गडी घातली, खालून वर गडी घातली, या पद्धतीचा आकार झाला. या पद्धतीने पुन्हा मध्ये गडी घातली, या ठिकाणी टाकला, हे उघडलं, या ठिकाणी गोल होईल, या ठिकाणी 2 गोल येतील. आता जेव्हा हा आकार इथं 2 गोल आले, हे उघडलं तर या गोलात येते आणि या गोलात येते, म्हणजे 4 गोल असे ओळीमध्ये पाहिजे. पर्याय क्रमांक 3 मध्ये. चला पुढे. आता या ठिकाणी आकार पहा, गाड्या कशा पद्धतीने घातलेल्या आहेत त्या समजून. वरती गडी घातली, इकडून तिरकी गडी घातली. आता ही तिरकी गडी उघडली, ही तिरकी गडी आहे ती उघडली, या 2 गोलची इथं 2 गोल आहेत, म्हणजे इथे 4 गोल पाहिजे. इथे 4 गोल याच्यामध्ये नाही आहेत, म्हणजे हा पर्याय कट होईल. आता ही गडी इकडे घातलेली, आता हे 4ही गोल जरी इथं खाली आहे तसे म्हणाले तर 3च गोल येतील. जर आकारावरून पाहिले तर 3च गोल येतील, पण आपण हे 4ही गोल आले तर हे 4 इथे खाली 4 आहेत, म्हणजे इथे 1 2 3 एका रेषेमध्ये आहे. पाहिजे तर कुठेच तशा पद्धतीनं जे अपेक्षित आहे त्या पद्धतीने हे 4 गोल या ठिकाणी आहेत. वरचे 2 गोल, हा आकार इथे दिसत नाही, इथे आकार तो दिसत नाही, इथे आकार तो दिसत नाही. हा एक गोल कुठे गेला, हा गोल कुठे गेला? जेव्हा उघडल्यानंतर हा गोल वरती तर पाहिजे ना, वरती इथे कुठे दिलेली नाही. तो जास्त योग्य कुठे तर मी इथं आहे, मग त्याच्यावरून इथे काय, आता इथे डबल गोल होईल का? इथे डबल गोल कुठून आला? हा कट होईल, म्हणजे या दोघांमध्ये आपल्याला जास्त योग्य शोधावा लागेल. या 2चे इथे निघेल, त्यामुळं पर्याय क्रमांक 3 जास्त योग्य आहे. काय दिले उत्तर? 3. चला पुढे. जास्त योग्य आपल्याला जाणं गरजेचं आहे. वरून खाली गडी घातली, खालून वर गडी घातली, चौकोन तयार झाला, मध्ये गडी घातली. आता हे उघडले, इथे 2 गोल तयार झाले, 2 2 4 गोल या ठिकाणी पाहिजे. त्याच्यावर कोणता पर्याय कट होतो का? 4 गोल ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीनं, इथे त्या पद्धतीने नाहीत, इथे त्या पद्धतीने नाहीत, इथे नाहीये, म्हणजे जास्त योग्य आहे. पर्याय क्रमांक 4. आता इथे पहा मध्ये आहे, आता इथे पहा अगदी कोपऱ्याला गेले, मग जास्त योग्य कोणतं? अशा पद्धतीने जाणं गरजेचं आहे. पर्याय क्रमांक 4. चला पुढे. 33 ते 36 मध्ये पहा तुकडे जुळवायचे. तुकडे जुळत आहे 1 2 3 4. 4 पेक्षा जास्त तुकडे असल्यास पहिल्यांदा कट करून टाका. 1 2 3 4 5 हे तुकडे कट होईल. 1 2 3 4 आहेत, 1 2 3 4 आहेत, 1 2 1 2 3 4 आहे. मी पहिला पर्याय तुकड्यावरनं कट झालेला आहे. आता आकार पहा, या ठिकाणी हा आयत आहे. आयत आहे का याच्यामध्ये? आहे. आयत आहे का? आहे. आयत आहे का? नाही. याच्यामध्ये हा पर्याय कट होईल. राहिला दुसरा आणि तिसरा. आता हा चौकोन पहा, या पद्धतीने चौकोन या आकृतीत आहे का? नाही. हा पर्याय कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 3 जास्त योग्य. अशा पद्धतीने आपण चाललं तर आणि तर उपयोग आहे. चला पुढे. 5 तुकडे आहेत. आता याच्यामधला आकार लक्ष द्या. आयत आहे का याच्यामध्ये? आयत नाही. हा पर्याय कट होईल. याच्यामध्ये आयत आहे का? नाही. हा पर्याय कट होईल. याच्यामध्ये आयत आहे का? नाही. हा पर्याय कट होईल. उत्तर येणार आहे 2. आता बाकीचे आकार त्या जुळत आहेत का पहा. पट्टी आहे, बारकायत आहे, 2 त्रिकोण आहेत आणि उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. चला पुढे. 35वा प्रश्न पहा. या ठिकाणी जो आकार आहे हा खालचा इथे कर्वच आहे. कर्वचा आकार इथे आहे. इथे आहे का कर्वचा आकार? नाहीये. ज्या पद्धतीचा कर्व पाहिजे तो कर्व आहे का याच्यात? नाहीये.
आता इथे आहे कर्वचा आकार नाही, त्यामुळे उत्तर येणार पर्याय क्रमांक 1. चला पुढे 36वा. 4 तुकडे आहेत, हे 4 तुकडे पहा, या 4 तुकड्यांचे आकार पहा. हा पेन्सिली सारखा आकार आहे, हा चौकोन आहे. पेन्सिली सारखा आकार आहे, चौकोन पाहिजे आपल्याला. पेन्सिली सारखा आकार आहे का याच्यामध्ये? पेन्सिली सारखा आकार आहे, इथे हे असं जुळवलेलं आहे असं म्हणू शकतो. हे आकार जुळत आहेत का? कशा पद्धतीने जुळवले पहा. आकार त्याच्यामध्ये आहे का? हा आकार त्याच्यामध्ये नाही आहे. इथे या पद्धतीचा आकार पहा. हा बघू ना, आपण जास्त योग्य आपल्याला त्या पद्धतीने गेलं पाहिजे. आकार पाहिजे आपल्याला, ज्या पद्धतीचे आकार नाहीत त्या पद्धतीचे आकार आहेत का बघणं गरजेचं आहे. पर्यायकट पद्धत वापरायची आहे, पर्यायकट पद्धत वापरल्याशिवाय चालणार नाही. आता यात तर फिरवून जुळवलेले आहे, जशा तशा जुळवलेलं नाहीये. जास्त योग्य कोणता आकार या पद्धतीने गेलं पाहिजे आपल्याला. तुकडे किती आहे? 1 2 3 4 तुकडे. 1 2 3 4 आहे, 1 2 3 4 आहे, 1 2 3 4. आता याच्यामध्ये हा आकार दिसत नाही, 2 आकार पाहिजे. इथे एकच आकार दिसतो, हा पर्याय कट. याच्यामध्ये आहे पण 2 आकार. हे 2 आकार हे काय केले, याच्यामध्ये हे बसवलेले, त्यामुळे ते वेगळे वेगळे आकार वाटतात. त्यामुळं ते बारकाईने बघणं गरजेचं आहे. त्यामुळं या ठिकाणी हा आकार मोठा झालेला आहे, थोडासा आकार इथे दाखवलेला आहे, तो फिरवून जुळवलेला आहे. त्यामुळे जास्त योग्य पर्याय क्रमांक 1 आहे. चला पुढे 37 ते 40 घ्या. लपलेली आकृती, लपलेली आकृती या पद्धतीचा आकार पाहिजे. याच्यामध्ये आहे का? नाही, याच्यामध्ये फिरवून दिलेले आहे. या ठिकाणी पण आहे, या ठिकाणी नाही आहे आकार. आता 2 आणि 3 मध्ये, 2 आणि 3 मध्ये जास्त योग्य कोणता पहा. आकार जेवढा पाहिजे तो, हा खूप लहान आकार आहे, त्यामुळे 3 कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. चला पुढे 38चा भाग. या ठिकाणी जे आपण उभी रेष, येल आकार, त्याला आडवी रेष. येल आकार आहे पण आडवी रेष नाही. येल आकार आहे, आडवी रेष आहे. येल आकार आहे, आडवी रेष नाहीये. येल आकार आडवी रेष. पर्याय क्रमांक 2 मध्ये येणार आहे. पर्याय क्रमांक 2 आहे. चला पुढे 39चा पान. या ठिकाणचा जो कर्व आकार आहे तो पान छोटा पाहिजे आणि कर्व पाहिजे. छोटा आकार नाही, इथे पहा छोटा आकार आहे, आतमध्ये कर्व आहे, बाहेर पण कर्व आहे. इथे जुळत आहे, इथे नाही जुळत, इथे नाही जुळत. पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. 39चा पर्याय क्रमांक 2. चला पुढे 40वा प्रश्न घ्या. 40वा प्रश्न पहा. हा आकार इथे कुठे तो आकार जुळत नाही. हा कोण पाहायचा? इथे आहे का? आहे. इथे आहे का? नाही. इथे आहे का? नाही. आता इथे पहा कसा जुळतोय. या ठिकाणी हा त्रिकोण कोण जुळला आणि या 2 उभ्या रेषा, तिरप्या रेषा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2. 40चं 2 आहे. चला ओके. आता गणिताला सुरुवात करूया. आपण गणिताचं व्यवस्थित समजून घेऊया. चला पुस्तक घे रे. चला 1,01,100 मधून 100 वजा केल्यास कोणती संख्या मिळेल? 1,01,010 त्याच्यामध्ये 100 वजा करायचे. मानाच्या आजची पद्धत वापरायची. शून्यातनं 0 गेले 0, 1 मधनं 0 गेला 1, 0तनं 1 जातो का? मानाचा हात सगळ्या पुढल्या घरात देऊन टाका. 10 ते 1 गेले 9, 1 ते 1 गेले 0, 0 1. एक काय येईल? 910. पर्याय क्रमांक 4. 2 संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 15 आणि 300 आहे. त्यापैकी एक संख्या 75 असल्यास दुसरी संख्या कोणती? आता इथं काय सूत्र आहे? पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या, दुसरी संख्या म्हणजे x मानली तर त्या बरोबर लसावी गुणिले मसावी. आता मसावी 15, लसावी 300. x ला 75 गुणिले तिकडे पाठवले भागिले 1 बरोबर 15 गुणिले 300 भागिले 75.
75 चौक 300 आणि 15 चौक 60. एक संख्या 75 असेल तर दुसरी संख्या काय येणार आहे? 60 येणार आहे. 43 पहा खाली कोणत्या संख्येची अधिकतम सन्निकटता 2.02 गुणिले 5 गुणिले 0.9 400 आहे. आता हे अगोदर दशांश अपूर्णांक पूर्ण करायचं नाही. 2.02 गुणिले 5.9 4. आता हा गुणाकार एककाने गुणला, दशकाने गुणला, शतकाने गुणला केला तरी चालेल. आता 202 चा पाडा काय खूप मोठा अवघड नाही. किंवा या ठिकाणी 202 चौक 200 चौक किती होतात? 800. वरचे 2 चौक 8 म्हणजे काय येणार आहे? 808. 800 800 8 आणि 80. 202 90. 290 92 18. 290 1800. 1800 वरचे 290 18. 1818 मध्ये 80 मिळवायचे. 1898 होती. 1898 आणि 189. 205 1000 वरचे 2 10 म्हणजे 1010 मध्ये 189 मिळवायचे. 1010 मध्ये 100 मिळवले 1110. 1110 मध्ये 89 मिळवले 1199 झाले. दशांश चिन्ह इथे 2 इथे 2 चार संख्येच्या 1 2 3 4 संख्येच्या मी पूर्णांकात करायची म्हणलं तर इथं एक अंकी संख्या 9 आहे. 5 पेक्षा मोठी आहे म्हणून काय होईल? इथं 11 पेक्षा काय होती? 12. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार. पुढे 4 अंशाचे 3 अधिक 4 अंशाचे 3 गुणिले 1 अंशाचे 3 अधिक 1 अंशाचे 3. आता इथं अगोदर गुणाकार करायचा. पदावलीचा नियम आहे. हा गुणाकार काय येईल? इथं काय संक्षिप्त अंशाचे कुठल्या छेदाला जात नाही. एवढंच करायचं. यांना नाही द्यायचं. या अधिकची चिन्ह आहे. अंशांशाचा गुणाकार 4 छेदाचा 3 त्रिक 9 म्हणजे 4/3 अधिक 4/9 अधिक 1/3. आता या तिघांची बेरीज छेद सारखा करावा लागेल. 3 9 आणि 3 याचा लसावी काय होईल? 9 म्हणजे छेद सारखा 9. म्हणजे याचा 9 करायचं छेदाची किती पट होईल? 3 पट. मग अंशाची 3 पट केली 12 म्हणजे अधिक चिन्ह. इथं 9ची किती पट आहे? 1 पट. छेदाची 1 पट केली अंशाची 1 पट 4 येते. इथे 3 चे 9 करायचे म्हणजे 3 पट. छेदाची 3 पट केली अंशाची 3 पट 3. 12 4 16 3 19 अंश छेद 9 आहे का पर्याय? जसं आहे तसं आहे. नसेल तर याचा अंशाधिक मध्ये करणार, दशांश चिन्हामध्ये करा, पूर्णांक पूर्णांकात करा. कसं आहे म्हणजे इथे संक्षिप्त रूप जात नाही. 9 2 18 बाकी 1 राहील छेद 9 म्हणजे पूर्णांकात येते 2.1 अंश छेद 9. पुढे 270 रुपयाचे किती टक्के? 72 रुपये 90 पैसे होतात. माहित नाही. 270 चे म्हणजे गुणिले किती टक्के? x टक्के बरोबर 72.9. आता वरचं शून्य नाही लिहिलं तर काय फरक पडत नाही. आता इथे टक्के म्हणलं की छेद 100 असतो. म्हणजे 270 गुणिले x छेद 100 बरोबर 72.9 भागिले 100 आहे. तिकडं घेतले. आता x ला मोकळा करायचा. त्यांची किंमत काढायची म्हणून हे भागिले 100 तिकडे गेले तर गुणिले होती गुणिले 100 आणि ह्या x ला 270 गुणिले तिकडे गेले भागिले. आता हे दशांश चिन्हात आपल्याला काढून टाकायचं पहिल्यांदा. एक घर हे दशांश चिन्ह पुढे घेतलं वरती मग छेदामध्ये पण 1 शून्य आहे आणि या 2 शून्याला 2 शून्य गेले. 27 चा वर्ग 700 म्हणजे 27 × 27 27 चा वर्ग येतो. याची किंमत 27 येते म्हणजे 270 चे 27% हे 72.9 येतात. रामने घनश्यामकडून दर साल दर शेकडा 8 दराने 550 रुपये सरळ व्याजाने कर्जाऊ घेतले. त्याने 6 महिन्यात सर्व रक्कम परत केली. तर रामने किती रक्कम परत केली? आता पहा व्याज काढावं लागेल 6 महिन्याचं. मग दर सूत्र आहे सरळ व्याज मदक भागिले 100. मुद्दल आहे 550. दर आहे 8%. कालावधी 6 महिने. आपल्याला तो वर्षात लागतो. इथं 6 महिनेच आहे
मग याचं वर्ष करायचं म्हणजे याला भागिले 12 आणि याला भागिले 12 100 असतात. म्हणजे 6 महिन्याचे वर्ष करून घेणं गरजेचं आहे. आता इथं दशांश चिन्ह कुठे नाही, आता अडचण नाही. त्याला भाग घालूया. एका शून्याला 1 शून्य घालवा. 6 1 6 6 2 12 या 2 ने घालवा. 2 1 2 2 चौक 8 5 ने घालवा. इथे 5 2 10 5 1 5 5 1 5 या 2 ने घालवा. 2 1 2 2 2 4 11 गुणिले 2 22 रुपये व्याज होईल. नुसतं 22 देऊन चालेल का? अधिक 550 रुपये मुद्दल म्हणजे असे 550 अधिक 22 572 रुपये परत द्यावे लागतील. 572 रुपये. चला पुढे. एका मुलाला 1 अंश एका मुलाला 1 अंश छेद 4 आणि 2 अंश छेद 3 याची बेरीज करण्यास सांगितले, परंतु त्याने 1 अंश छेद 4 व 2 अंश छेद 3 याचा गुणाकार व्यस्ताची बेरीज केली तर त्याचे उत्तर आले असेल. तीनचा गुणाकार व्यस्त 3/2 येतो आणि याची बेरीज केली मग त्याचं उत्तर काय? याचं छेद सारखा करून घ्यायचा. इथे 1 इथे 2 आहे. 1 होईल. इथं छेदाची 2 पट केली अंशे 2 पट 8 होईल आणि इथं छेदाची 1 पट केली अंशाची 1 पट 3 होईल. 8 आणि 3 11/2 आहे का पर्यायामध्ये? 11/2 आहे. बेरीज व्यस्त गुणाकार व्यस्त हे माहित पाहिजे. बेरीज व्यस्त म्हणजे चिन्ह बदलायचं, अधिकचं वजा करायचं आणि गुणाकार व्यस्त म्हणजे उलटे करायचे, त्याला म्हणायचं गुणाकार व्यस्त. पुढे पहा. 1 वजा 1 अंश काय? गणित मोठं आहे हो. 1 वजा 1/2 गुणिले 1 वजा 1/3 गुणिले 1 वजा 1/4 गुणिले 1 वजा 1/5. आता इथं छेद सारखे केल्याशिवाय करता येणार नाही. इथं छेद 1 करावं लागेल. इथे छेद पूर्णांकाचा 1 छेद असतो. इथं छेद सारखा करूयाचा. छेद काय होईल सारखा? 2. याचा 2 करायचं म्हणजे इथे छेदाची 2 पट झाली, अंशाची 2 पट 2 वजा इथे छेदाची 1 पट झाली, अंशाची 1 पट 1 गुणिले इथे पुन्हा छेद सारखा करू. इथे छेद सारखा काय होईल? 3 म्हणजे इथे छेदाची तिप्पट अंशाची तिप्पट 3 वजा इथे छेदाची 1 पट अंशाची 1 पट 1. सोडवतच नाही कारण की तिथं 1/1 मग तिप्पट करायची म्हणजे तिथं डायरेक्ट 2/3 आहे, वजा 1 केलं. ओके. अरे तुझे एवढे हुशार सगळे नसतात, त्यांना समजून सांगितलं पाहिजे ना. आता तू काय करतोय? डायरेक्ट उत्तरापर्यंत म्हणलं तरी पोहोचू शकतोय, बरोबर का नाही? आता इथे छेद सारखा करायचा 4. इथे छेदाची 4 पट केली 4 वजा इथे छेदाची 1 पट केली 1 गुणिले इथे छेदाची 5 पट करावी लागेल. छेदाची 5 पट केली 5 वजा छेदाची 1 पट केली 1 म्हणजे इथं काय आलं? 1/2 गुणिले इथे 2/3 गुणिले इथे 3/4 गुणिले इथे 4/5. आता गुणिले तिथं संक्षिप्त करून देऊ शकता. 2 1 2 2 1 2 3 1 3 3 1 3 4 1 4 4 1 अंश अंशाचा गुणाकार 1 छेदाचा 5. उत्तर काय येणार आहे? 1/5. चला. 5,43,823 या संख्येतील 3च्या स्थानी किमतीतील फरक किती? 5,43,823 या 3ची किंमत किती आहे? 3,000. या 3ची किंमत 3. याची वजाबाकी करायची. शून्यातनं जात नाही मानात जात सगळ्यात देऊन टाका. 10 3 गेले 7. शून्यातनं 1 जात नाही मानात जात सगळ्यात देऊन टाका. 10 गेले 9. शून्यातनं 1 जात नाही मानात जात सगळ्यात देऊन टाका. 10 गेले 9. 3 गेले 2. 2,900. आता दुसरी पद्धत पहा. हा 3 आणि हा 3 यांच्यामधला फरक विचारला. एकच स्थानी असतो त्यात किती मिळवल्यावर 10 होतात? या 3मध्ये 7 मिळवल्यावर 10 होतात. आणि इथे जे मोठं स्थान आहे त्यातले 1 वजा करायचे. 3 गेले 2. मध्ये जेवढी मोकळी घर आहे तिथं 9 घ्यायची. 2 घर आहे म्हणून 2 वेळा 9. बाजूला जेवढी घर आहे तिथं इकडे एकच घर आहे बाजूला 2.
इकडे काय मोकळं नाही. उत्तर काय आलं? 2997. म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. म्हणजे सरावानी शक्य होतं. त्याला नियमित प्रेझेंट राहिलं, नियमित केलं तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजणार आहे. त्याला नियमित असणं गरजेचं आहे. पुढे 200 मधून 58.66 आणि 91.33 वजा केल्यावर वजाबाकी किती? आता 200 मधनं पहिल्यांदा 58.67 वजा करायची, पुन्हा 91.33 वजा करायची. म्हणजे दोन्ही वजा करायचे. मग जे वजा करायचे ते अगोदर वजा करून टाकूया. याची वेळ म्हणजे 58.67 आणि 91.33 हे वजा करायचे. या दोघांची बेरीज करूया. 7 3 10 शून्य चले, 7 9 1 10 शून्य चले, 8 9 10 शून्य चले, 9 1 10 5 15.00 म्हणजे किती वजा करायचे? 150. 200 मधनं 150 वजा केले किती येईल उत्तर? 50 येईल फक्त. पण आपण 200 मधनं पहिल्यांदा घालवतो हे आणि तर पुन्हा हे घालवतो. म्हणजे काय होतं? दशमचिन्हामध्ये अवघड वाटतं. पुढे राम 31 डिसेंबर 1993 रोजी रात्री 9:30 वाजता झोपला. 1 जानेवारी 1994 रोजी सकाळी 6:20 वाजता जागा झाला. तर तो किती वेळ झोपला? अरे 31 डिसेंबरला झोपल्या दुसऱ्या दिवशी 1 जानेवारी असते. असं काय वर्षभर झोपलेलं नाही तो. मग इथे कसं काढायचं? तर रात्री 9:30 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत किती झोपणार? रात्री 12 मधून 9:30 पर्यंतची वेळ वजा करायची. त्या शून्यात जात नाही. येत नाही. एक हातचा घ्या. 1 तास म्हणजे 60 मिनिटे. 60 मधनं 30 गेले 30, 11 9 गेले 2. म्हणजे रात्री 9:30 वाजल्यापासून रात्री 12 पर्यंत तो किती वेळ झोपला? 2 तास 30 मिनिट. आणि मग रात्री 12 वाजल्यापासून सकाळी 6 वाजून 20 मिनिटापर्यंत 6 पर्यंत 6 तास 20 मिनिटं. म्हणजे ते 3 आणि 2 5 6 आणि 2 8 तास 50 मिनिटं तो झोपला. आता दुसरी पद्धत काय आहे? तर तो आपण हे रात्री 12 ते दुपारी दुसऱ्या दिवशी रात्री 12 पर्यंत 24 तास मोजतो. इथे मोजताना काय करायचं? आज दुपारी 12 ते उद्या दुपारी 12. मग आज रात्री 9:30 झोपला म्हणजे सकाळच्या 9:30 झोपला म्हणे. आणि उद्या सकाळी 6:20 ला उठला म्हणजे 24 तासी गणनात किती वाजतील? 18 वाजून 20. 18 वाजून 20 मिनिटांमधनं झोपलेली वेळ आहे 9:30 वजा करा. ही दुसरी एक पद्धत. आता या 20 मिनिटांमधनं 30 मिनिटं जात नाही. इथनं आजचा घ्या. 1 तास घेतला. 1 तासाची मिनिटं 60 होते. 60 ने 20 80 मिनिटं. 80तनं 30 मिनिटं घालवायचे. 50 राहिले. 17तनं 9 गेले 8 तास 50 मिनिटं. चला पुढे. एक मोटार ताशी 45 किलोमीटर वेगाने 4 तासात काय अंतर जाते? तेवढेच अंतर दुसरी मोटर 3 तासात जाते. तर दुसऱ्या मोटारीचा वेग किती? आता पहिल्यांदा अंतर काढलं पाहिजे. 45 किलोमीटर वेगाने 4 तासात किती जाईल? तर 45 गुणिले 4 अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. 4 पंचे 20 शून्य 4 16 2 180 किलोमीटर अंतर आहे. आता दुसऱ्या गाडीला 3 तासात जायचंय. मग त्याला वेग काढावा लागेल. मग वेग बरोबर अंतर भागिले वेळ. 3 तासात जायचं भागिले 3 सक 18 शून्याशी 0. मग त्या गाडीचा वेग किती पाहिजे? 60 किलोमीटर पर आवर. 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने ती गेली पाहिजे. पहा 9 मीटर लांबी, 2 मीटर रुंदी आणि 50 सेंटीमीटर उंची असलेल्या झाकणाशिवायच्या उघड्या डब्याच्या पत्र्याचे एकूण पृष्ठफळ किती? आता पहा इथे झाकण डबा काढतो मी. तर या ठिकाणी पहा 9 मीटर लांबी आहे. म्हणजे 9 मीटर. रुंदी आहे 2 मीटर आणि उंची आहे 50 सेंटीमीटर. आता इथं मीटर मध्ये सगळी माप आहे. आता इथे सेंटीमीटर मध्ये चालणार नाही. ते मीटर मध्ये करून घेतलं पाहिजे. मीटर तर सेंटीमीटर मध्ये कसं करायचं? सेंटी, डेसी आणि मीटर.
50 सेंटीमीटर, हे असे 50 सेंटीमीटर मांडले, मीटरमध्ये घेतल्यावर काय होते ते 0.5 मीटर होणार. उंची तर 50 सेंटीमीटर चालणार नाही, तरी मीटरमध्ये घेतली तर 0.5 मीटर. आणि मग आपल्याला काय विचारले, पृष्ठफळ. पृष्ठ किती असतात घनाला? 6 पृष्ठ असतात. आता याचं पृष्ठफळाचं काय सूत्र आहे पहा, 2 गुणिले कंसात लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक उंची गुणिले लांबी. या 6 क्षेत्रफळ, उंची गुणिले लांबी, 6 पृष्ठाचं. त्यातलं वरचं पृष्ठ म्हणजे काय आहे की लांबी आणि रुंदी हे वजा करावं लागेल. वजा ह्याचं उत्तर काढल्यानंतर त्यातनं लांबी गुणिले रुंदी म्हणजे वरच्या पृष्ठाचा आपल्याला वजा करावा लागेल. हे तर हे एक पृष्ठ, हे एक पृष्ठ, हे एक पृष्ठ, त्याला गुणिले 2 केल्यामुळे 6 पृष्ठ. कारण काय असतं, वरचं पृष्ठ खालचं पृष्ठ सारखं असतं. हे पृष्ठ याच्या समोरचं हे पृष्ठ सारखं असतं, हे पृष्ठ याच्या समोरचं पृष्ठ सारखं असतं. म्हणून 6 पृष्ठाच्या क्षेत्रफळाची बेरीज करायची, त्यातनं वरच्या पृष्ठाचं कमी करून टाकायचं. सगळी मापं मीटरमध्ये आहेत, तर मीटरमध्ये आपल्याला घ्यावी लागते. लांबी गुणिले रुंदी बा 9 गुणिले 2, 2 कंसात 9 गुणिले 2 अधिक रुंदी गुणिले उंची. रुंदी 2 आहे, उंची किती आहे 0.5 अधिक उंची गुणिले लांबी. उंची 0.5 आणि उंची किती आहे 9 आहे. आणि याचं उत्तर आलं वजा लांबी गुणिले रुंदी 9 गुणिले 2 आपल्याला वजा करावं लागणार आहे. आता इथे 9 गुणिले 2 18 अधिक 2 गुणिले अर्धा 1 अधिक 9 गुणिले अर्धा 4.5 9 5 45 दशांची एक संख्येच्या याची दुप्पट करा आणि त्यातनं 9 दुने 18 वजा करायची. याची बेरीज करा 18 आणि 19 19 आणि 4 23.5 याची अगोदर दुप्पट करायची आहे आणि मग त्यातनं 18 वजा करायची. 23.5 ची दुप्पट काय ते 47. 47 मधनं 18 वजा केले, 47 मधनं 8 गेले 39 मधनं 10 गेले 29 चौरस मीटर. पर्याय क्रमांक 1 येणार आहे. 3 संख्येची सरासरी 8 आहे, त्यापैकी 2 संख्या 5 आणि 12 असतील तर तिसरी संख्या कोणती? आता पहा 3 संख्येची सरासरी 8 आहे आणि या 3 संख्येची बेरीज कशी काढाल? सरासरी गुणिले 3 एकूण संख्या. 8 3 संख्येची म्हणून 8 गुणिले 3 केलं तर त्या 3 संख्येची बेरीज किती येईल 24. आता नंतर काय म्हणलेलं आहे, त्याच्या 2 संख्या 5 आणि 12 आहे. एक संख्या 5 आहे, दुसरी संख्या 12 आणि या दोघांची बेरीज किती 17 वजा केली असते तर तिसरी संख्या काय येणार आहे 7 येणार आहे. पुढे पहा 40 चे 25% आणि 25 चे 40% यातला फरक किती? आता पहा 40 चे 25% काढावे लागतील आपल्याला. 40 चे म्हणजे गुणिले 40 गुणिले 25% म्हणजे 25/100 आणि 25 चे 40% म्हणजे 25 चे म्हणजे गुणिले 40% म्हणजे 40/100. त्याच्यामध्ये फरक म्हणजे वजाबाकी करायची. आता इथे काढूया आपण 25 25 चौक 100 4 1 4 4 10 40 इथे किती आलं 10. इकडे 25 25 25 चौक 100 4 1 4 4 10 40 इथे आलं 10. यातला फरक काय येणार आहे 0 येणार आहे. चला पुढे. एका चौरसाकृती जमिनीच्या तुकड्याची परिमिती 160 मीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ. आता चौरस आहे, चौरस याचा अर्थ चारी बाजू काढत, चारी बाजू एकरूप असतात त्याला चौरस म्हणतात. याची परिमिती सांगितलेली 160. बाजू किती 160 भागिले 4 केलं 40. याचं क्षेत्रफळ विचारलेले. क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग 40 चा वर्ग 4 चा वर्ग 16 आणि 1 शून्याचे 2 शून्य होते म्हणजे इथं काय येणार आहे 1600 चौरस मीटर. पर्याय क्रमांक 4.
पुढे 557 एका दुकानदाराने एक खेळणे 12 रुपयास विकले तेव्हा त्याला 20% नफा झाला तर त्या खेळण्याची खरेदी किंमत आता 20% नफा कधी होतो 20% नफा कधी होतो खरेदी 100 विक्री 120 मी तर कोणती किंमत दिली गणितात किती दिली 12 विक्री 12 मग खरेदी माहित नाही x काढायचं मग समीकरण काय होईल x बरोबर एका शून्याने 1 शून्य झाला 12 तर काय होईल 10 रुपये कसली किंमत आली खरेदीची किंमत पुढे पहा एका दुकानदाराने एक खेळणे 6 रुपयांना विकले तेव्हा त्याला 20% नफा झाला तर खेळण्याची खरेदीची किंमत किती होते पहा तीच पद्धत आहे हा तरुण 5 वर्षाचा असताना त्याची उंची किती होती 5 वर्षाचा होता तिथं आडवी रेष जोडा ती 90 आणि 100च्या मध्ये 95 आणि परिमाण काय सेंटीमीटर 5 वर्षाचा होता तेव्हा किती आहे उंची 95 सेंटीमीटर आता एका दुकानदाराने 6 रुपयाला खेळणे विकले तेव्हा त्याला 20% नफा झाला 20% नफा कधी होतो खरेदी 100 विक्री 120 इथं विक्री इथं एक किंमत दिली गणितात कोणती दिली विक्रीची किंमत 6 खरेदीची किंमत माहित नाही मांडली सांगा 100 गुणिले 6 भागिले 120 1 शून्याला 1 शून्य घालवा 6 1 6 6 2 12 25 उत्तर काय येईल 5 रुपये कशाची किंमत पुढे पहा 3 अंशाचे 5 5 अंशाचे 7 7 अंशाचे 9 आणि 5 अंशाचे 11 यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आता इथे पहा 3/5 आता इथे दोन पद्धतीने सोडवू आपण 5/7 7/9 आणि 5/11 यांचा मोठा विचारलेला आहे आता इथं काय करायचं असतं पहा तुम्हाला एका एकाची तुलना करत तुम्ही गेला दोघांच्या जोड्या करून तरी चालेल मोठा पाहिजे आपल्याला मग या दोघांमध्ये आता एक पहिली बेसिक पद्धत याचं दशांशापूर्णांकात रूपांतर करायचं 2 घरापर्यंत करायचं 3 ला 5 ने भागा 5च्या पाड्यात 3 आहेत का नाही 3 पेक्षा लहान 0 भाग लागेल 0 वर्णमानाचा 0 घेतला 3 झाले 5 36 याचं उत्तर काय आलं दशांशाला 0.6 आता इथे पण तसं होतं 5च्या पाड्यात 5 आहेत का भाग लागेल 0 आणि 5च्या 0 गेले 5 वर्णमानाचा 0 घेतला 50 दशांश चिन्ह आलं 7 दशांश चिन्ह घेतलं 0 दशांश चिन्ह 6 आता इथे 9च्या पाड्यात 7 आहेत का भाग 0चा मानाचा 0 घेतला 70 दशांश चिन्ह आलं 9 7 ओके आता इथे पहा आता इथे दोन्ही सारखे झाले मी काय करायला पाहिजे 2 दशांश चिन्हापर्यंत जायला पाहिजे का नाही इथं बघ 7 एकूण म्हणा किती बाकी राहिली 1 एकूण पुन्हा 0 घेतला 10 7 1 7 इथे 9 7 63 बाकी किती राहिली 7 पुन्हा 0 घेतला 9 7 63 आता हे 2 दशांश चिन्ह गेले इथे 0 देऊन 2 दशांश चिन्हापर्यंत आता इथे 12 0 लागला 5 0 गेले 5 0 घेतला 50 11 44 50 मधनं 44 गेले 6 वर 0 घेतले 6 पुन्हा 11 44 यातला मोठा पाहिजे आपल्याला इथं मोठा दशांश चिन्ह दोन्ही कर इथलं 2 घर इथलं 2 घर इथलं 2 घर इथलं सगळी दशांश चिन्ह पुढे ढकलली हा 55 ओके ओके यातला मोठा पाहिजे आपल्याला दशांश चिन्ह काढून टाकले तर
60, 71, 77, 45. कोणता आहे? सगळ्यात मोठा कोणता आहे? आता इथं जर आपल्याला एकच मोठाच फक्त पाहिजे, मग इथं तुलना कशी करायची पहा. या दोघांच्या अगोदर 3/5 आणि 5/7 या छेदाने इकडे गुणायचं आणि या छेदाने इकडे गुणायचं. 7 त्रिक 21, 5 चा 5 कुठं आलं मोठं 25, म्हणजे हा मोठा आहे 5/7, म्हणजे हा कट झाला इथे. आता याची आणि याची तुलना करायची. या दोघांचा मोठा कोणाला? 5/7 खाली लिहून घेतला. आता याच्या बरोबर 7/9 बरोबर तुलना केली. या छेदाने इकडे गुणला 7 या 9ने इकडे गुणलं 9/5 मोठा कोणाला? 7/9. 7/9. आता याच्याशी तुलना करायची. राहिला 5/11ची तुलना करायची. 11 7 9/5 मोठा कोण आहे? 7/9. हा सगळ्यात मोठा आहे. या पद्धतीने आपण तुलना करू शकतो. चला, कौस्तुभ भंडारी काय म्हणतात? चौधरी काय? सोनाली चौधरी. काय नाव रे चौधरीचं? प्रणव चौधरी. काय म्हणत आहे? शाळेचा टाइम वाढल्याने PDF सोडवण्यासाठी वेळ नाही भेटत. शाळेचा टाइम 7 ते 5:30 आहे. चला ठीक आहे, वेळ मिळेल तसं तुम्ही करा, काय हरकत नाही. चला पुढचा प्रश्न घ्या. आता मराठी नाही का सुरू करायचं? मराठी सुरू करूया. मराठीचं काढा. काय होतं तुमचं? चला मराठीची सुरुवात करूया. चला लिहिण्याची कला ही संस्कृतीच्या विकासासाठी महत्त्वाची बाब आहे. लेखनाने मानव स्वतःचे विचार आणि कार्य यांचा संग्रह करू शकतो. अखेरीस पेन तयार झाले, मात्र त्यापूर्वी लिहिण्याची विविध स्वरूपाची साधनं होती.
पेनच्या अगोदर काय साधनं होती? इतर वेगळी वेगळी साधनं होती. काय साधनं होती पहा. उदाहरणार्थ आदिमानव हा गुहेच्या भिंतीवर माहिती कोरण्यासाठी व चित्र काढण्यासाठी अंकुचिदार दगडाचा उपयोग करीत असे. तरी अंकुचिदार दगडाचा तेव्हा पेन नव्हते, मग दगड वापरायचा चमकदार दगड. आणि नंतर झाडाचा रस किंवा काही प्राण्यांच्या रक्तात स्वतःचे बोट बुडवून त्याचा पेन सारखा उपयोग करीत असे. म्हणजे झाडाच्या पानाचा रस काढायचा किंवा बोट बुडवायचा रक्तामध्ये आणि त्या रक्ताने गिरवायचा. नंतर त्याने मातीची ढेकळे आणि खडूंच्या तुकड्यांचा उपयोग लिहिण्यासाठी सुरू केला. चीनी लोक उंटाच्या शेपटीच्या केसांनी बनवलेल्या कुचल्याचा उपयोग चित्र रेखाटण्यासाठी, अक्षर रेखाटण्यासाठी करत. आता उतारा पहा. दिलेला उतारा टिंबटिंब विषयीचा आहे. लेखनाची साधनं आहे तिथं. आदी मानवाची म्हणजे पूर्वीच्या काळी जेव्हा पेन नव्हते त्यावेळेस लेखनाची साधनं. गुड, घनवाट बरोबर आहे. 1/3. पुढे पहा. मानवाने लिहिण्याचे साधन म्हणून सर्वप्रथम कशाचा वापर सुरू केला? लिहिण्यासाठी पहिल्यांदा अंकुचिदार दगड वापर. पुढे पहा. आदी मानवाने आपले विचार टिंबटिंब कोरून ठेवले. गुहेच्या भिंतीवर. कुठं कोरून ठेवले? गुहेच्या भिंतीवर कोरून ठेवलेले आहे. लिहिण्यासाठी आदी मानवाने कशाचा उपयोग केला? आता लिहिण्यासाठी आता त्याने पेनाच्या ऐवजी तिथं काय केलं? पेनाच्या ऐवजी त्याने दगड वापरले. आता रंगवण्या आता तुम्हाला शाई पाहिजे ना, दगडाच्या टोकदारने लिहिलेलं येईल का? नाही. मग त्यात आपण पेनात शाई असते. मग तशी इथं शाई म्हणून काय वापरलं त्याने? झाडाचा रस किंवा प्राण्यांचे रक्त, मग त्याने लिहिता येतं. त्यामुळे तर आता पहा इथं पर्यायकट पद्धत वापरली पाहिजे तुम्हाला. खडूचे तुकडे. दगडी कोळसा आहे का कुठं उतार्यात? खडूचे तुकडे म्हणू शकतो आपण लिहिण्याचे. त्यामुळे दगडी कोळसा नाही म्हणून पहिला पर्याय करतो. दुसरा खडूचे तुकडे आणि झाडाचा रस. आता खडूचे तुकडे लिहिण्यासाठी झाडाचा रस फक्त तेवढं गेलं का? मग प्राण्याचे रक्त कुठं गेलं? नाही. तिसरं दगडी कोळसा, प्राण्याचे रक्त. आता दगडी कोळसा चालेल का? नाही. म्हणजे पहिला आणि तिसरा पर्याय लगेच कट होईल. मग जास्त योग्य दुसरा का चौथा? तिथं लिहिण्यासाठी खडूचे तुकडे चालेल. पण उतार्यामध्ये काय लिहिले तर झाडाचा रस आणि प्राण्यांचे रक्त. त्यावर पर्याय क्रमांक 4. 5 पहा. मानवाच्या दृष्टीने लिहिण्याची साधने महत्वपूर्ण ठरतात कारण त्या साधनामुळे तो तर लिहिण्यामुळे काय झालं? जे विचार करतो ते आपण लिहू शकतो. आपल्याला एखादं वाटलं की ते आपण लिहितो, म्हणजे आपले विचार त्या एका लिहिण्यातनं काय करतो आपण? व्यक्त करतो. त्याची नोंद ठेवू शकतो. चला पुढे 66 पहा. स्थलांतर करणारे पक्षी म्हणजे असे पक्षी की जे अन्य स्थळी वास्तव्य करण्यासाठी आपले राहते ठिकाण सोडून जातात. वास्तव्य म्हणजे राहण्यासाठी. ठीक आहे. स्थलांतर करणारे कायमस्वरूपी नाही, ते काही काळासाठी येतात, पुन्हा निघून जातात. जेव्हा जेव्हा हवामान असह्य होते तेव्हा ते असं करतात. म्हणजे असह्य होतात म्हणजे ते सहन होत नाही. सहन करण्यापूर्वी त्याला म्हणायचं असह्य. कारण अधिक थंड प्रदेशात राहणे त्यांना कठीण जाते. आता उदाहरणार्थ बर्फ आपले या प्रदेशात राहणारे पक्षी. आता काश्मीरमध्ये बर्फ पडायला लागलं मग त्यांना खायला काय मिळेल का? नाही. मग काय करणं? उपाशी मरते. मग बर्फ पडण्याच्या कालावधीमध्ये ते काश्मीर सोडून दुसऱ्या भागात जातात. पुन्हा बर्फ पडायचं बंद झालं, व्यवस्थित हवामान झालं की पुन्हा त्या भागामध्ये. त्याला म्हणतात स्थलांतर. पक्षी सामान्यतः कृमी आणि कीटक खातात. कृमी म्हणजे किडे. आणि हिवाळ्यामध्ये त्यांचे अन्न दुर्मिळ होते. काही पक्षी उष्ण ठिकाणाहून दक्षिणेकडील थंड प्रदेशात जातात. काही पक्ष्यांचे थवे खालच्या प्रदेशातून उंचावरच्या प्रदेशात जातात. दिवसाच्या कालावधी निरीक्षण करून पक्ष्यांना हवामानाची चाहूल लागते की आता काय बदल होणार आहे. ऋतुमानातील बदल समजून घेण्यास सहाय्य करणारी एक खास ग्रंथी पक्ष्यांना असते. काही शास्त्रज्ञांच्या मते पक्षी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या बाबतीत जास्त संवेदनशील असतात आणि या संवेदनशीलतेच्या आधारे आपण कुठं आलो हे त्यांना ठरवता येईल. म्हणजे अख्खा समुद्र एकदा या समुद्राच्या कडेने उडल्यानंतर अंटार्क्टिका खंड वाहता पॅसिफिक समुद्र ओलांडतात. म्हणजे अखंड समुद्रामध्ये
सलग 7 दिवस या किनाऱ्यावरून उडल्यापासून त्या किनाऱ्यापर्यंत उतरेपर्यंत 7 दिवस त्या पक्ष्याला लागले. 7 दिवस तो उडत होता अखंड. मी किती तयारी त्यांनी केली असेल. हवेमध्ये 7 दिवस अखंड उडायचं. झोप नाही, रात्री झोपू शकतो का समुद्रात? नाही. म्हणजे अशा पद्धतीनं ते पक्षी स्थलांतर करतात. हे कशावरनं कळलं तर त्या पक्ष्यांच्या गळ्यामध्ये एक बेल्ट बांधला, त्यात चिप होती. त्या चिपमुळे ते कुठं आहे ते कळायचं. तो पक्षी दिसायला झाला, ती चिप बघितला कुठं आहे तर या किनाऱ्यावर त्याने उड्डाण केलं होतं. नंतर ते बघितलं, रोज त्याला ट्रॅक केलं. 7 दिवसांनी तो पलीकडल्या किनाऱ्यावर उतरला. म्हणजे 7 दिवस त्याच्यावरनं हे माणसाने शोधून काढले. काय माणूस काय त्याबरोबर उडू शकतो का? नाही. पक्षी स्थलांतर का करतात? पक्षी स्थलांतर करतात कारण न सोसणारे हवामान. स्थलांतराचं महत्वाचं कारण आहे त्याला न सोसणारे हवामान. दुसरं काय? हिवाळ्यात पक्ष्यांच्या अन्नाचे काय होते? ते दुर्मिळ बनते. ते मिळत नाही. पुढं दिवसाच्या कालावधी निरीक्षण केल्याने पक्ष्यांना ओळखता येतात. दिवसाचा तापमान, सूर्य उशिरा होते लवकर मावळतो, म्हणजे तापमान कमीचे वेळ लागले हे त्यांना लक्षात येते. शहराच्या कोणत्या भागामुळे पक्ष्यांना हवामान बदल समजून घेण्यास सहाय्य होते? खास गोष्टी असतात. आपण कुठून आलो हे त्यांना ठरवता येते. ठरवता येते म्हणजे अंदाज करता येतो. कुठून आलो नाही, कुणीकडे जाणार आहे, कुणीकडे जायचं हे त्यांना त्याच्यावरनं लक्षात येतं. तिसरा 24 ऑक्टोबर 1945 मध्ये सन फ्रान्सिस्को अमेरिका येथे 29 राष्ट्रांनी संयुक्त राष्ट्र संघटना स्थापन केली. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता राखणे, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व मानवतावादी भूमिकेतून प्रत्येकाला मानवी हक्क व मूलभूत स्वातंत्र्य मिळवून देणे, समान हक्काच्या भूमिकेतून स्वाभिमानाने जगण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकमेकाशी सहकार्य वाढवले ही या संघटनेची प्रमुख तत्त्वे होत. प्रमुख कार्यालय न्यूयॉर्क लेक्सेस येथे आहे. इंग्रजी, फ्रेंच, चिनी, रशियन, अरेबिक व स्पॅनिश या प्रमुख भाषातून काम चालते. तर कोणत्या देशात संयुक्त राष्ट्र संघटना स्थापन झाली? अमेरिकेमध्ये. सन फ्रान्सिस्को कुठं आहे? अमेरिका. मग अमेरिका उत्तर आहे. या संघटनेचे खालीलपैकी कोणते कार्य नाही? प्रत्येकाला मूलभूत स्वातंत्र्य मिळवून देणे आहे. सर्व राष्ट्रांनी एकमेकांना सहकार्य करणे आहे. तिसरं मानवी हक्क जोपासणे आहे. छोट्या राष्ट्रावर हल्ला करणे नाही. प्रत्येक राष्ट्राचं स्वतःचं असं अस्तित्व टिकवून ठेवणं काम त्याचं आहे. आता एक तर छोटा माहिती आहे का तुम्हाला एक देश की अगदी आपल्या फलटण शहरापेक्षाही लहान आहे. एवढा छोटा देश आहे व्हॅटिकन सिटी. अगदी सगळ्यात छोटा देश व्हॅटिकन सिटी म्हणून आहे. स्वतंत्र देश आहे. पुढे देश तो बनवलाय खास. तिथे ख्रिश्चन धर्माचं मुख्य आहे स्थान व्हॅटिकन सिटीमध्ये. पुढे पहा किती प्रमुख संघटनेचे मुख्य कार्यालय कोठे आहे? न्यूयॉर्क मध्ये. किती प्रमुख भाषातून या संघटनेचे कार्य चालते? 6. कोणकोणत्या त्या पहा वरती बघा. पहा इथे दिलेले बघा. इंग्रजी 2 फ्रेंच, 3 चिनी, 4 रशियन, 5 अरेबिक आणि स्पॅनिश. 6 भाषातून काम करतात. आपली मराठी आहे का याच्यामध्ये? नाही. चला पुढे. 74 स्वाभिमानाने जगण्यासाठी संघटनेचे प्रमुख तत्त्व कोणते? सर्व राष्ट्रांनी एकमेकाशी सहकार्य वाढवणे हे त्यांचं मुख्य तत्व आहे. 4था उतारा पहा. दीर्घ काळानंतर माणसाने असा एक शोध लावला की त्यामुळे तो शोध म्हणजे चाकाचा शोध होय. जे चाक तुम्ही बैलगाडी, सायकल, बस, आगगाडीला पाहता तेच ते चाक होय. आज ती गोष्ट इतकी शिल्लक वाटते की त्यामुळे चाकाचा शोध हे ठोस संशोधन होते असे कोणी मानतच नाही. परंतु
चाक तयार करण्यास आणि त्याचा उपयोग ध्यानात ठेवण्यास माणसास खूप काळ लागला. पूर्वी जड ओझी माणसांना अथवा जनावरांना वाहून न्यावी लागत असत. ही गोष्ट किती अवघड असेल याची तुम्ही सहज कल्पना करू शकाल. त्यानंतर कोणाच्या तरी ध्यानात आले असावे की सपाट वस्तूपेक्षा गोल वस्तू वेगाने सरकते. पहिली गाडी म्हणजे लाकडी ओळख्यांना बसवलेले गोलाकार लाकडी तुकडे असली पाहिजे. आपल्या जीवनातून चाक नाहीसे करणे म्हणजे संपूर्ण संस्कृती थांबविणे होय. पूर्वीच्या काळी हे सगळं ओझं डोक्यावर नका पाठीवरनं घेऊन जावं लागत होतं. मग त्याने चाकाचा किंवा एखाद्या उताराने त्याने बघितलं की दगड गरगळत जातो गोल, चपटा दगड गरगळत जात नाही. मग गोल त्याने मग त्या लाकडाचा ओंडका टाकून बघितला आणि मग त्याला कळलं की गोल वस्तू गरगळत जाते. मग त्याने गोल चाक तयार केलं लाकडाचं आणि त्याच्यावरनं मग त्याने हळूहळू त्याचं वाहन तयार केलं. मला प्रश्न पहा, चाकाच्या शोधानंतर माणसाचे ओझी वाहण्याचे काम थांबले. ओझी वाहण्यासाठी माणसांना खूप कमी कष्ट पडू लागले. माणूस पूर्वीपेक्षा अगदी जलद पळू लागला. ओझी वाहण्यासाठी जनावरांचा उपयोग करण्याचे माणसाने थांबवले. तर काय येईल उत्तर याचं? त्याला खूप कमी कष्ट पडू लागले. म्हणजे काय ओझी व्हायचे म्हणलं ते उचलून तर गाड्यात टाकावं लागणार त्याला. म्हणजे इथं काम आहे त्याला. ही कष्ट कमी झाले. पुढा चाकाचा शोध हे थोर संशोधन वाटत नाही. का वाटत नाही आपल्याला? म्हणजे तुमच्या सगळ्या गोष्टी चाकाशी संबंधित आहे. तुमच्या घरातला मिक्सर घेतला चाकाशी संबंधित आहे. तुमचं मी वॉशिंग मशीन घेतलं, फ्रीज घेतला, फ्रीज मध्ये देखील तुम्हाला चाक कुठे फ्रीजला असतात. आतमध्ये जे यंत्र आहे त्याच्या चाका आहेत. घड्याळ म्हणलं त्यात चाक आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीला चाक आहे. चाका जर आपल्या जीवनातनं काढून टाकलं ना तर आपण पुन्हा आदिवासी काळामध्ये जातो. आधी मानवाच्या काळात जावं लागेल. सगळीच कामं थांबली, सगळ्या गाड्या बंद होती. बघा मग विचार करा. हे तो खूप जुना शोध आहे, त्यामुळे त्याचं महत्व आपल्याला आज वाटत नाही. पुढे पहा, आपल्या जीवनातून चाक नाहीसे झाले तर माणसाची हालचाल थांबेल, आपणास काम होणार नाही, सध्याची संस्कृती नष्ट होईल, आयुष्य खूप धोकादायक होईल. तर सध्याची संपूर्ण संस्कृतीच नष्ट होईल. सगळं थांबून जाईल, काहीच होणार नाही. आपण घरातनं बाहेर देखील जाऊ शकणार नाही. चालत बघा किती जाऊ शकाल तुम्ही. तुम्ही मला सांगा, चाक न वापरता तुम्ही क्लासपर्यंत येऊ शकाल का? नाही. म्हणजे पूर्वी आधी मानवाच्या काळात जा. पुढे आपल्या जीवनातून चाक नाही झाले. या उताराला कोणते शिक्षक सर्वात जास्त योग्य होईल? चाक लहानपण शोध महान. मी चाकाचा महत्वाची सगळी माहिती दिली म्हणून चाकाशी संबंधित तिथं उतारायला नाव पाहिजे.